तर जम्मू काश्मीरमध्ये संशयित दहशतवाद्यांविरोधात तीव्र कारवाई पाहायला मिळते। श्रीनगर पोलिसांनी 31 ओव्हरग्राऊंड घरांवर छापे टाकले। दहशतवाद्यांना मदत करण्याच्या संशयाखाली पोलिसांनी एकूण 100 जणांना ताब्यात घेतले। त्यामुळे एकीकडे भारताने 9 दहशतवादी तळांवर अटॅक केल्यावर, स्ट्राईक केल्यावर आता जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातली कारवाई आणखी तीव्र होताना पाहायला मिळते। एकूण 100 जणांना या संदर्भात ताब्यात घेण्यात आलेला आहे। सोमेश कोलगे अधिकचे अपडेट देतील। सोमेश, नक्कीच आता जी माहिती मिळते त्यानुसार जवळपास आता पोलीस जम्मू काश्मीरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणांकडून कारवाई सुरू झाली आणि 31 प्रमुख वेगवेगळ्या फुटीरतावादी नेत्यांशी संबंधित लोकांना, नेत्यांच्या थेट नातेवाईकांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच मोठ्या प्रमाणावर धाडपत्र हे राबवलं जात आहे। विशेष म्हणजे आतापर्यंत 100हून अधिक दहशतवादी सहकाऱ्यांच्या घराची झडती घेण्यात आलेली आहे आणि श्रीनगर पोलिसांनी घेतलेल्या झडतीमध्ये अनेक अशी घरं आहेत की जी पूर्वी फुटीरतावादी नेत्यांची होती किंवा खूप मोठ्या प्रमाणावर तिथे फुटीरतावादी नेते होते। उदाहरणार्थ मेहराजुद्दीन राठेर हा जो होता त्याचा मुलगा मोहम्मद राठेर याच्या घरी छापेमारी झालेली आहे। त्यासोबतच जर आपण पाहिलं तर निसार अहमद वाणी एक मोठं नाव आहे, त्यांचा मृत्यू पश्चात त्यांचा मुलगा आहे, त्या मुलाच्या घरावरती छापेमारी झालेली आहे। साबिर अहमदच्या मुलाच्या घरावर छापेमारी झाली अशी एकूण 31 मोठ्या फुटीरतावादी नेत्यांच्या घरांवर छापेमारी झालेली आहे। धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।